रामकृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक 22 जुलै 2026 आहे. आज माझी मुलगी आद्या, तिचा आज जन्मदिवस आहे. वर्षी सुद्धा 22 जुलैला खूप पाऊस आहे. जसा ती जन्मली त्या दिवशी होता, खूप पाऊस होता. भर पावसात ती जन्माला आली आणि प्रीमॅच्युअर बदलली. 7व्या महिन्यात ती जन्माला आली. झाल्यानंतर 22 दिवस होती ती बरोबर NICU मध्ये. मग माझी छोटीशी आद्या आजपर्यंत ती 7 वर्षाची झाली. सेम कॉपी ऑफ मी बाय इमोशनली. खिडक्या वगैरे सगळं बंद आहे, तरीसुद्धा पावसाचा आवाज खूप येत आहे. वारा आणि पाऊस दोन्ही जोरात चालू आहेत. तिला तर टेन्शन आलं होतं की माझी मम्मी आता तर एकटी सध्या, आई नाही आहे, बाबा पण गावी आहेत, आई आणि पप्पा वारीला गेलेत. मग माझी मम्मी कसा काय माझं सगळं हँडल करणार. थोडीशा लहान वयात पोरं आजकालचे टेन्शन घ्यायला शिकतात, ज्या वयात आपल्याला काही कळतही नव्हतं. साधी, भोळी, प्रेमळ, मनाने निर्मळ, काही बाबतीत हट्टी, काही बाबतीत खूप समजूतदार, अभ्यासात हुशार, सर्व गुणसंपन्न. ॲक्च्युली आमच्या घरामध्येच नॉनव्हेज बनत नाही. माझा तर लग्नाआधी काही संबंध नव्हता नॉनव्हेजसोबत, आणि माहीत नाही, मला पण त्याचा स्मेलसुद्धा आवडत नाही. पहिलं तर आता उगाच कॉर्पोरेट लाईफमध्ये असल्यामुळे त्या गोष्टींना सफर करायला लागतं. कोणासोबत ऑफिस कलीगसोबत कधी बाहेर लंचला वगैरे गेल्यावर. पण जेन्युइनली जोपर्यंत मी कॉलेजला होते तोपर्यंत तो स्मेल वास त्याचा सहन व्हायचा नाही. मला लगेच स्मृतीसारखं मळमळायचं. तीच हॅबिट कुठंतरी घरात आमच्या झाली आहे. आमच्या घरात बाकीचे म्हणजे आत्याच्या पप्पांच्या घरामध्ये तिचे आजी आजोबा पहिले खात होते, त्यांनी आता माळ घातली 10 वर्षापूर्वी. त्यांचे मोठे ब्रदर वगैरे खातात म्हणजे, आणि गावी गेल्यावर तो सराउंडिंग असतो, तिला सगळे फोर्स करतात, खा खा खा, एकदा ट्राय कर. पण ती माझ्यासोबत घरात इकडं कंटिन्यू असल्यामुळे तिच्या मनात ते बिंबले. ती तर आत्ताच म्हणते मला मम्मा माळ घालायची. पण अजून तिचं ते वय नाही आहे निर्णय घ्यायचं की आपण वय म्हणजे ती अजून मॅच्युरिटी आली नाही की आपण नंतर माळ घालून तिचं पावित्र्य राखलं पाहिजे म्हणून. तसं ती अजून
तिने कधी अजून अंडही खाल्लेलं नाही आहे, कारण की घरात बनतच नाही आहे, प्रश्नच येत नाही. तिला सांगितलं तरी ती नको म्हणते. म्हणजे तिचे काकी वगैरे तिला सांगत असतात की खा म्हणून ट्राय कर, पण ती नको म्हणते. तिला ते हेच नाही आहे, ती करून तिथून निघून जाते. सेम डुप्लिकेट कॉपी झाली आहे ती सेम. तर माझ्या आद्याला माझं सगळ्यात जास्त म्हणजे मी ज्यावेळेस तुम्हाला मागे एखाद्या रेकॉर्डिंगमध्ये मी सांगितलं असेल की मी माझ्या गाथाच्या वेळेस ICUमध्ये होते 5 दिवस. तर त्यावेळेस मला पहिल्या दिवशी ज्यावेळेस जिथे माझी डिलिव्हरी झाली त्या हॉस्पिटलमधून मला म्हणजे मी अक्षरशः जायच्या पायरीवर होते या जगातून. पण ते डॉक्टर म्हणजे ते डॉक्टरने जीवनदान दिलं. वाचले मी त्यावेळेस की त्यावेळेस मला ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं ना, मोठ्या हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेस व्हेंटिलेटर लावलं होतं मला, कारण की मी अनकॉन्शियस होते. आणि मध्ये मध्ये मला आहे ना ते गुळीचं इंजेक्शन दिलेलं. नंतर ज्यावेळेस मला शुद्ध आली, म्हणजे मला कळलं की मी ह्या हॉस्पिटलमध्ये होते, मी ह्या हॉस्पिटलमध्ये आले, तर मी ते कधी झालं ते मला काहीच आठवत नाही. आणि ज्यावेळेस मी थोडी शुद्धीत यायला लागली, तर पहिला जो विचार आला असेल, म्हणजे मी डोळे उघडले पण नव्हते, पहिला माझ्या डोळ्यात पुढे मला माझ्या आत्याचा चेहरा दिसलेला की मला जर काही झालं तर माझ्या आत्याला तिचं जे प्युअर सोल आहे, प्युअर माइंड आहे ना, ते म्हणजे समजून घेणारं असं कोण नाही आहे. तिला नंतर कोण माझ्यानंतर, हा मला पहिला तिथं डोळे बंद असताना प्रश्न पडला होता. म्हणजे ज्यावेळेस मी कॉन्शियस होत होते, मला आई वडील दिसले, माझी आत्या दिसली. म्हटलं मला जर आता काही झालं तर तिला माझ्यानंतर, यांना त्या तिघांना माझ्यानंतर कोण, असा मोठा मला प्रश्न पडलेला. आणि तो प्रश्न कसा माझ्या डोक्यात आला आत्यासाठी ताळतरी मी डोळे उघडायला सुरुवात केली की मला काही होऊन द्यायचं नाही, मला स्वतःला स्टेबल ठेवायचं आहे. त्या क्षणी मी विठ्ठलाची प्रार्थना केली, स्वामींची प्रार्थना केली. आणि मला माहीत नव्हतं की मला व्हेंटिलेटर लावलं आहे. मी म्हटलं काय असं तोंडात टाकलं आहे, काही कळत नव्हतं मला. आम्ही जसे मला मग ते असं उमेट आल्यासारखं व्हायचं, ते पाईप टाकतात ना आपल्या घशापर्यंत, तर मला ते उमेट आल्यासारखं व्हायचं. म्हणून मी असं म्हणजे काहीतरी करून आहे ना ते काढायचं. तर मला त्यांनी बांधून ठेवलेलं बेडला, की माझे हात बांधून ठेवलेले, की पाय पण बांधून ठेवलेले, की जशी मला शुद्ध येईन आणि मला व्हेंटिलेटर दिसेल तर कोणीही पेशंट तसाच रिॲक्ट करतो. तर त्यांनी मला बांधून ठेवलेलं. मी खूप सारे प्रयत्न करून परत म्हणजे मला ज्यावेळेस शुद्ध आले त्यावेळेस त्या नर्सने परत मला अनकॉन्शियस व्हायचं मेडिसिन दिलं, सलाईन घेऊन. परत मी अनकॉन्शियस झाले. 1-2 तासांनी परत मला शुद्ध आली. ती नर्स तिथे नव्हती. आणि ना मी खूप आळ्या म्हणजे एकदम जीवाचा आकांत करून तो पाईप काढला घशातून डायरेक्ट बाहेर. तर सगळे हॉस्पिटलमधले तिथल्या त्या वॉर्डमधली लोक जमा झालेली. त्या नर्सचे जे तिच्यावरचे जे डॉक्टर होते तिला खूप ओरडले म्हणजे तुम्ही असं कसं पेशंटच्या जीवाशी खेळू शकता. तर बिचारीचा काही दोष नव्हता. ते पण माझी स्टोरी गाजलेली. त्या नर्स हसायच्या मला 2-3 दिवस तिथं की काय मॅडम तुम्ही फार तर एकदम वॉरियर निघाल्या. तर
म्हणायचं तात्पर्य होतं की आजीचा बड्डे, शी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. ठीक आहे, ती आता खूप अल्लड आहे, खूप साऱ्या चुका पण करते, आणि वयच आहे त्यांना. वळण म्हणजे त्यांना त्यांचं मडकं घडवायचं हे वय आहे सध्या. काही लोक म्हणतात वयाचे 7 वर्ष तुम्ही मुलांच्या माइंडमध्ये जे स्टोअर करायचा प्रयत्न कराल तसेच त्यांचं आयुष्य पुढं स्टेबल होतं. पहिलेचे 7 वर्ष किंवा पहिली जी 12 वर्ष त्या मुलांना आपण जसं जमिनीत बी पेरतो तसं त्यांच्या माइंडमध्ये आपल्याला आपले म्हणण्यापेक्षा त्यांच्या हातून सत्कर्म व्हावं किंवा त्यांच्या हातून ह्या येणाऱ्या भविष्यात ते एक स्वतंत्र शुद्ध सात्विक नागरिक म्हणून राहिले पाहिजे. तर असं त्यांचं माइंड प्रिपेअर करावं. ह्यासाठी पॅरेंट्सच महत्त्वाचे असतात, जे जास्त वेळ त्यांच्यासोबत असतात. मला आता वाईट वाटते खरंच की ऑफिसचा वर्कलोड आणि मुलींना वेळ देणं, बाकीच्या वाढवून ठेवलेल्या गोष्टी करणं, या सगळ्या गोष्टींमधून त्यांना त्यांचा टाईम मला देता येत नाही आहे. ठीक आहे, आता हळूहळू गोष्टी कमी होतील. तर होप सो माझा त्यांच्या ते जे डिझर्व करतात तो वेळ मी त्यांना देऊ शकते नंतर. तर अशा माझ्या आयुष्यातल्या माझ्या मौल्यवान लाडक्या लेकीचा आज वाढदिवस आहे. आणि मला तर देवाने खूप श्रीमंत ठेवले ह्या दोन्ही गोष्टी माझ्या आयुष्यात दिल्यामुळे. माझी आद्या आणि माझी गाथा. दिवसभर मी किती दमलेली असते, खूप म्हणजे मानसिकरित्या तर मी ऑलरेडी खूप दमली, पण हे कामाचं प्रेशर या सगळ्या गोष्टींनी ना मी अक्षरशः रात्री एवढी दमलेली असते की पण माझी गाथा जेव्हा मला छोटी मिठी मारते ना, मला सगळा थकवा दूर होऊन जातो. आहे म्हणजे माहीत नाही, म्हणजे आता हे छोटे छोटे स्मॉल गोष्टी खूप मॅटर करतात नंतर. ठीक आहे, आज माझ्या गाथा आत्याच्या बड्डेच्या म्हणजे जन्मदिवसाच्या निमित्त मी माझी ती स्टोरी तुम्हाला सांगितली. असं खूप वेळा अपडाऊन्स आलेत माझ्या आयुष्यात. आणि आपली अपडाऊन म्हणजे काय, जसं आपली हार्ट धाक तसं चालू असतं. त्यामुळं ते हार्ट स्केलमध्ये ती लाईन पळताना दिसते, बरोबर वर खाली वर खाली वर खाली. पण ज्यावेळेस ती स्टेबल होते ना, त्यावेळेस माणसाच्या आयुष्यामध्ये म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये प्राण नसतो. मग ते वर खाली आहे ते माणसाने एन्जॉय केलं पाहिजे.
सुद्धा आज 2-3 दिवसानंतर माझं रेकॉर्डिंग बंद होत आहे. त्या गोष्टीचा त्या गोष्टीचा त्रास आत्तापासूनच व्हायला लागला आहे मला. की त्रास इन द सेन्स ठीक आहे की मी जे ठरवलं होतं की ज्ञानेश्वरी वर अर्थासहित वाचायची ते पूर्ण होईल आता माझं. ज्ञानेश्वर रूपी वाचन करून एक छोटंसं पुष्प भगवंताला अर्पण करता येईल आपल्याला. आणि अर्थातच काही जे धागे जोडून ठेवलेले ह्या ज्ञानेश्वरीने, त्या धाग्यांचा शेवट तिथं होईल. आजपासून ते आषाढी एकादशीपर्यंत आपण कृतज्ञता व्यक्त करायचं रोज. आजही आणि हे वाचन झाल्यावर करूया आपण. वाचायला पहिली सुरुवात करूया. काल मी 1660 ओव्या वाचल्या होत्या मौलींच्या 18व्या अध्यायातल्या. आता तिथून पुढच्या अध्यायाची सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सखी ज्ञानेश्वराशी. 1661 ओवी. तैसे शब्द ब्रह्मानंत झाले 1.25 भारत. भारताचे शते 7 सर्वस्व गीता. तयाही 7 शतांचा इत्यर्थ हा श्लोक शेषीचा. व्यास शिष्य संजयाचा पूर्णद्वारूचो. येणे एकेची श्लोके राहे तेने असके. विद्या जाताचे निके जितिले होय. ऐसे या श्लोका शते 7 गीतेची पदे अंग वाहत. पद्मे म्हणू की परमामृत गीता काशीचे. की राजाची या सभे गीते वावडवले खांबे. म्हणजे श्लोक प्रतिभे ऐसे येते की गीता आहे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती. महिषासुक्ती आनंदी दिसे. म्हणून मने काया वाचे जो सेवी होईल येसा. तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करेल. ती अविद्या ती निररोखे श्लोक सूर्याचे पैजा घेते. ऐसे प्रकाशले गीता मिगे राया श्रीकृष्णे. श्री श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता. संसार प्रथशांता विसमया. की सभागी संती भ्रमरी केले ते श्लोक कल्लारी. श्रीकृष्णाख्य सरोवरी ससिनी लिही. की श्लोक नव्हते आन गमे गीतेचे महिमान. वाखानी ते बंदीजन उदंड देसे. की श्लोकाची आवारा 7 शते करुणी सुंदरा. सर्वागम गीता पुरा वसो आले. की निजकांता आत्मया आवडी गीता मिळाव्या. श्लोक नव्हती बाह्या कसरू काजो. की गीता कमीचे भृंग हे गीता सागर तरंग. की हरीचे तुरुंग गीता रतीचे. की श्लोक सर्वतीत संगातू आला श्रीगती गंगे आणतो. जे अर्जुन सिंहस्तू झाला म्हणून. की नोये ही श्लोक श्रेणी अचिंत्य चिंतामणी. की निर्वैकल्पा लावणी कल्पतरूंची. ऐसे आशते 7 श्लोका ते परी आगळा एकैका. आता कोण वेगळी का मानवापा. दीपा आगिलू मागिलू सूर्य धाकदा वडिलू. अमृत सिंधू खोलू ओथळू कायसा. तानी आणि पारटी या कामुदेनु देठी. सुनी जैसा गोठी
हीज तीना ऐसे पहिले सरते श्लोक न म्हणावे गीते जुनी नवी करी जाते आईता काही आणि लोका पाडू नाही ते केर समर्थ नाही एत वाच्य काही भागून धरी जे शास्त्री ऐकू श्रीकृष्णाचे वाच्य वाचू हे प्रसिद्ध जाणे लोक भलत आहे येथे जे आरतीचे तेची पाठे जोडे एवढे निघटे वाच्य वाचके ऐकवले साधित शास्त्र म्हणून मज काही समर्थाने आत्मविषय नाही गीता जाण हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूचे शास्त्र वाच्य अर्थ होणे मग आपण मावळे तैसे नव्हे हे सगळे परब्रह्मचे तैसा विश्वाची या कृपा करुणी महानंदा सोपा अर्जुन व्यासे रूपा आणिला देऊन चकोराचे निमित्ते तिने भुवने संतपले निवळली काळामध्ये चंद्रजीवी का गौतमाचे निमिषे का ककी काळ चुवरी ता दोषे पाणी ढाळू गिरीशे गंगेचा गेला तैसे गीतेचे हे दोते वत्स करुणी पार्थाते दुबनली जगापते श्रीकृष्ण गाणे येथे जीवे जरी नाल तरी हेची किर होवाला ना तरी पाठमिशे तिंबाल जीवची झरी तरी लोहळी के अंशे झगडलिया फरीसे एरीकडे पैसे सुवर्ण होय तैसा पाठाचे ते वाटे श्लोकपाद लावाना जगोटे तव ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा या येणेसी तोंड वाकले करुणी ठापकेला कानवडे तरी का नाही घेता पडे त्याची लेख जे हे श्रवणे पाठे आलते गीता निधी मोक्षा अर्हते तैसा समर्थ दाता गुणाते नास्ते न म्हणे म्हणून जाणते असवा गीताची एकी सेवावा काय करी लागावा शास्त्री येरी आणि कृष्णार्जुन मोकळी गोठी सावळेल निराळी ते श्रीव्यासे केली करत होई घेवळी येईसे बाळकाते ओरसे माई जे जेऊ बेसे पै तया ठाकती तैसे घास करी का फाटा समीरणा अपैते पण शहाणा केले जैसे विंजना निर्मोनिया तेसे शब्दचे न लभे ते गणुनी अनुष्ठवे श्रीशूद्रादी प्रथमे सामाविले स्वातीचेनी पाणी न मुक्ती जरी मोठी तरी अंगी सुंदराचे का शोभते ते नादू वाद्या न येता तरी का घोसर होता पुढे न होता घेपता अमुग्ध केंबी गोडी न होती पक्वाने तरी का पावते रसने दर्पणाविन नैने नैनो का दिसे द्रष्टा श्री गुरुमती नरिगता दृश्यबंदी तरी काय उपासते आकळातून तैसा वस्तूची संख्यात तया संख्या शते सात न होती तरी गुणायत पाहू शकते मेघसुंदरचे पाणी वाहे परिजग तया तेची पाहे कावमये ते नव्हे ठाकते कोणा आणि वाचा जण पावे तेही श्लोक न होते वरवे तरी कान मुख्य पावे ऐसे का होते म्हणून व्यासाचा हात वरून विश्वास झाला उपकारू श्रीकृष्णावक्ती अकारू ग्रंथांचा गेला आणि तुझी हामी आता व्यासांची पदे पाहता पाना आणली श्रवण कथा मराठीया व्यासादिकांचे उन्मेघ राहठाते जेहे भाषण तेथ मीही निरंक एक वाचाळी होई तरी गीता ईश्वर गोळा ले व्यासोक्ती कुसुम सुमाळा तरी माझी दुर्वादाळा नाना म्हणे की आणि शिरसुंदूची तटा पानिया येती गचकटा तेथ काही मुरुकटता वारी जातसे पंख फुटे पाखेरो लुडे तरी नबीची फिरू गगनक्रमी सत्वरू तो वरुडी तेजा राजहंसाचे चालणे भूतळी झाली शाने आणि काय बोलणे चाले वेचिना जी आपुलेने अवकाशे अगाध जळ घेपे कलेशे चुळी चुळपण आईसे भरून न निघे दिवेचा आगी थोरी तरी ते बौद्ध देज धरी माती आपुली परी आणीच का निहे आणीच कीना जी समुद्राचे निवेसे समुद्री आकाश आमसे थिल्लरी थिल्लर आहेसे बिंबेसी पै देवी व्यासादीप महामती वावर येते ई ग्रंथी मी ठाका हे युक्ती न मिळे खिर जे सागरे जळचरे संचारती मंदागरे येथे शको शफरे एरे हो लाहते अरुण अंगा जवळीके मनोनी सूर्याथे देखे मा भूतही सैन्य देखे मुंगी गाहे या लागी आम्ही प्राकृता देशी कार्य बंदिला म्हणून हे अनुचिता कारण म्हणून आणि बापू पुढा जाय ते गीत पावलाचीच होय बाळ ये तरी न लाय पाहू काही आपण यांचा मराठीत अर्थ बघूया आपलं किती 1720-16 पर्यंत वाचन झालं तर त्यांचा मराठीत अर्थ बघूया जसा अग्नी केवढा तरी मोठा आहे
त्याची कल्पना करता येत नाही, परंतु वातीच्या टोकावर ठेवून सूर्याची गैरहजेरी भरून काढण्यासाठी तो आणावा. त्याप्रमाणे अनंत वेद 1.25 भारत झाले व भारताचे 700 लोकांची गीता झाली. व्यासांचा विषय जो संजय त्याचा तो पुनरुद्गार, तो हा गीतेचा शेवटला श्लोक. या 700 श्लोकांची ही तात्पर्य आहे. या एका श्लोकावर जो विश्वास ठेवून राहील त्याने संपूर्ण विद्यामार्गाचे खरे स्वरूप हस्तगत केले असे होईल. याप्रमाणे या 700 श्लोकांनी गीतेची पदे आपल्या अंगी धारण करतात. या श्लोकांना श्लोक म्हणावे का गीतारूपी आकाशातील परमामृत म्हणावे, अथवा आत्मराजाची सभा जी गीता, त्या गीतारूपी सभेला हे 700 श्लोकरूपी खांबच लावले आहेत. हे श्लोक माझ्या अनुभवाला याप्रमाणे येतात. अथवा गीता ही सप्तशतीच्या मंत्राने प्रतिपादन करण्यास योग्य अशी देवी आहे व ती मोहरूपी महिषासुराच्या नाशाने आनंद पावली आहे. म्हणून जो मनाने, शरीराने व वाचेने गीतारूपी देवीचा सेवक होईल त्याला ही गीता स्वानंदरूपी साम्राज्याचा सार्वभौम राजा करेल. अथवा अविद्यारूपी अंधारावर साल करून गीतेचा एक एक श्लोकच सूर्याला पैजेने जिंकतो असे 700 श्लोक श्रीकृष्ण राजाने प्रकट केले आहेत. अथवा संसाररूपी रस्त्यावर चालताना श्रमलेल्यांना विश्रांती घेण्याकरिता श्लोकांच्या अक्षररूपी द्राक्षांच्या वेलीला गीता ही मांडव झाली आहे. अथवा भाग्यवान संतरूपी ब्रह्मरांनी सेवन करून ज्या श्लोकांना कमलरूपता आणली अशा श्लोक कमळांनी युक्त असे जे श्रीकृष्ण नावाचे सरोवर, त्यामध्ये ही गीतारूप वेल भरास आली आहे. किंवा हे श्लोक नव्हेत, मला तर या संबंधाने दुसरी कल्पना येते. हे श्लोक म्हणजे जणू काही गीतेचा महिमा वर्णन करणारे पुष्कळसे भाटच आहेत. अथवा 700 श्लोकांचा सुंदर कोट करून सर्व शास्त्रे गीतारूपी शहरात राहावयास आली आहेत. अथवा हे श्लोक म्हणजे गीता ही आपला पती जो आत्मा त्यास आवडीने भेटण्याकरता आली असताना तिने पसरलेले बाहूच नव्हेत काय. अथवा हे श्लोक गीतारूपी कमळावरील भुंगे आहेत. अथवा गीतारूपी समुद्रावरील लाटा आहेत. अथवा श्रीहरीच्या गीतारूपी रथाचे घोडेच आहेत. अथवा अर्जुन हा सिंहस्थ झाला म्हणून हा श्लोकरूपी सर्व तीर्थांचा समुदाय श्री गीतारूपी गंगेत आला. अथवा ही श्लोकांची पंक्ती नव्हे तर अचिंत्य जे ब्रह्म ते चित्ताला देणारे चिंतामणी आहे. अथवा निर्विकल्प ब्रह्माला प्राप्त करून देणारी श्लोक ही कल्पतरूची झाडे लावलेली आहेत. असे 700 श्लोक आहेत, परंतु एकापेक्षा एक वरचढ आहेत. आता कोणाची निवड करून वेगळे वर्णन करावे? दिव्यास आधीचा व मागचा भेद कसला? सूर्यात धाकटा व वडील असा भेद कसला? अमृताच्या समुद्रात खोल व उथळ हा भेद कसला? ती ताणी आहे अथवा पाठी आहे, या दोन्ही गोष्टी कामधेनूच्या दृष्टीने पाहिले तर जशा करता येत नाही, त्याप्रमाणे गीतेच्या श्लोकात हे पहिले हे शेवटले असे प्रकार आहेत असे म्हणू नये. पारिजातकाच्या फुलात जुनी नवी हे भेद आहेत काय? आणि श्लोकांमध्ये कमी योग्यतेचा व अधिक योग्यतेचा असा भेद नाही असे खरोखर काय समर्थन करू? या गीतेत वाच्य व वाचक ही निवड होत नाही, कारण की या गीताशास्त्रात एक श्रीकृष्णच वाच्य आणि वाचक आहेत. ही गोष्ट प्रसिद्ध व वाटेल या मनुष्याला माहीत आहे. गीतेच्या अर्थापासून जे फळ प्राप्त होते तेच गीतेच्या पठणाचे मिळते. जसे गीतेचे अर्थ ज्ञान व पठण ही फलदृष्टीने ताजव्यात सारखीच आहेत, तसे गीताशास्त्र हे वाच्य आणि वाचक यांचे ऐक्य साधणारे आहे. म्हणून मला आता समर्थन करण्यास काही विषय नाही. गीता ही प्रभूची वाङ्मय सुशोभित मूर्ती आहे असे समजा. इतर शास्त्र आपल्या विषयाचे अर्थज्ञानरूपी फल देऊन आपण नाहीसे होते, तसे हे गीताशास्त्र नाही, तर हे सगळं परब्रह्मच आहे. देवांनी विश्वाचा करून येणे ब्रह्मानंद सोपा करून अर्जुनाच्या निमित्ताने कसा प्रकट केला आहे, ज्याप्रमाणे चकोराच्या निमित्ताने कलांनी युक्त असलेल्या चंद्राने तापलेले तिन्ही लोक शांत केले. अथवा कलिकारूपी तापाने तप्त झालेल्यांची पीडा नाहीशी करण्याच्या हेतूने शंकराने गौतमाच्या निमित्ताने गंगेचा ओघ खाली सोडून दिला. त्याप्रमाणे अर्जुनाला वासरू बनवून श्रीकृष्णरूपी गायीने हे गीतेचे दुभते जगाला पुरेल एवढे दिले आहे. या गीतारूपी गंगेत जर तुम्ही अंतःकरणपूर्वक स्नान कराल तर हेच गीतारूपी ब्रह्मच तुम्ही व्हाल. अथवा पाठाच्या रूपाने जरी नुसते जीभ ओली कराल, नुसते जिभेने आवर्तन कराल, तरी परिसाने लोखंडाचा एका भागाला स्पर्श केला असता त्या लोखंडाच्या इतर सर्व भागांचे जसे आपोआप सोने होते, त्या रूपाने पाठरूपी वाटेने गीतेचे श्लोक मुखाला लावता न लावता
तोच ब्रह्म तिची पुष्टी अंगणाला येईल. अथवा गीतेकडे तोंड वाकडे करून जरी पडल्या कानाने गीता ऐकली तरी तीच फलप्राप्ती होते. कारण की ज्याप्रमाणे समर्थ दाता कोणाला नाही असे म्हणत नाही, त्याप्रमाणे गीता हे आपला ऐकण्याने पठणाने अथवा अर्थज्ञानाने मोक्षापेक्षाही कमी काही देत नाही. म्हणून शहाण्या मनुष्याच्या समागमाने एका गीतेचे सेवन करावे. इतर सर्व शास्त्र घेऊन काय करावायचे आहे. आणि श्रीकृष्ण अर्जुन हे धागा न लागेल इतकी कठीण अशी जी मोकळी कथा बोलली ती व्यासाने वाटेल त्याला तळहातावर येता येईल इतकी सोपी केली. जेव्हा आई मुलाला प्रेमाने जेवू घालत बसते तेव्हा त्या मुलाला घेता येतील असे घास करते. अथवा ज्याप्रमाणे शहाण्या माणसांनी पंखा बनवून अफाट वाऱ्याला वाटेल तेव्हा घेता यावे असा आपल्या स्वाधीन केला, तसे शब्दांनी जे प्राप्त होत नाही ते अनुष्टुप छंदात बसवून श्री शूद्रादिकांच्या समजुतीला उतरेल असे श्री व्यासांनी केले. स्वाती नक्षत्राच्या पाण्याचे थेंब जर मोती झाले नसते तर ती सुंदर स्त्रियांच्या शरीरावर कुठून शोभली असती. नाद जर वाद्याच्या रूपाला न येता तर ती कानाला गोचर कसा झाला असता व सुवास जर फुले झाला नसता तर तो सुगंध नाकाने कसा घेतला असता. गोडी जरी पक्वाने झाली नसती तरी ती जिभेला कशी घेता आली असती. आरशाशिवाय डोळ्याला डोळा दिसेल काय. द्रष्टा जो श्री गुरुमूर्ती तो जर द्रष्टांच्या मार्गात पडला नसता, निर्गुण जो श्री गुरु तो जर सगुण झाला नसता तर तो उपासनेने कसा स्वाधीन झाला असता. त्याप्रमाणे जे अपार ब्रह्म ते जर 700 श्लोकांच्या मर्यादेत आले नसते तर ते ब्रह्म या जगात कोणाला प्राप्त होऊ शकले असते. मेघ हा जरी समुद्राचे पाणी धारण करतो तरी जग समुद्राकडे न पाहता मेघाकडेच पाहते. कारण जे अमर्याद आहे ते कोणाला प्राप्त करून घेता येत नाही आणि वाचेला प्राप्त होत नाही. असे जे ब्रह्म ते जर हे 700 श्लोक सुंदर होते ना तर ते कानाने डोकाने भोगता येईल असे का झाले असते. म्हणून जगावर व्यासांचा हा मोठा उपकार झाला की त्यांनी श्रीकृष्णाच्या बोलण्याला ग्रंथाचा आकार दिला आणि तोच हा ग्रंथ व्यासांची पदे पाहता पाहता मी आता मराठी भाषेच्या रूपाने ऐकण्याच्या मार्गाला आणला. व्यासादिकांची ज्ञाने ज्या गीतेत संशययुक्तच वावरतात त्या गीतेच्या बाबतीत मी देखील एक गरम मनुष्य बडबड करीत आहे. परंतु गीता हा भोळा शंकर आहे. तो व्यासवचनरूपी फुलांची माळ जरी धारण करतो तरी माझ्या मराठी ओव्यांरूपी दुर्वादळांना खास नाही म्हणणार नाही. आणि क्षीरसमुद्राच्या किनाऱ्याला पाणी प्यावयास हत्तीचे समुदाय येतात तेथे चिरट्यांना क्षीरसमुद्र येऊ नकोस असे म्हणतो काय. नुकतेच पंख फुटलेले पाखरू जरी फार उडले नाही तरी आकाशातच उडते व त्वरेने उंच आकाशाचे आक्रमण करणारा गरुडही तेथेच उडत असतो. राजहंसाचे चालणे जगात उत्तम ठरले म्हणून आणखी कोणी पृथ्वीवर चालूच नाही की काय. महाराज आपल्या पोकळीप्रमाणे घागरीला पुष्कळ पाणी घेता येते म्हणून चुळीच्या लहान पोकळी इतके पाणी भरून राहत नाही काय. मशालीचा आकार मोठा असतो म्हणून ती पुष्कळ उजेड धारण करते आणि वाद लहान असली तर आपल्या मनाने प्रकाश धरणे करतेच की नाही. महाराज समुद्रात समुद्राच्या विस्ताराच्या मानाने आकाशाचे प्रतिबिंब पडते व टपक्या एवढे आकाशाचे प्रतिबिंब पडतेच. त्याप्रमाणे व्यासादिकांसारखे विशाल बुद्धी या ग्रंथाचे विवरण करण्यास येतात. मग आम्ही आपल्या अल्पबुद्धीने या गीता ग्रंथाचे विवरण करावे हे खरोखर युक्तीला जुळणार नाही काय. ज्या समुद्रामध्ये मंदार पर्वताच्या आकाराचे जलचर संचार करतात त्या समुद्रात शफर नावाच्या लहान माशांना पोहता येत असे दिसते. अरुण हा सूर्याच्या शरीराजवळ असतो म्हणून तो सूर्यास पाहतो. मग त्या सूर्याला पृथ्वीवरची मुंगी पाहत नाही काय. म्हणून आम्हासारख्या सामान्य लोकांना मराठी भाषेत गीता आणता येते हे म्हणणे योग्य आहे असे म्हणण्याला कारण नाही. आणि बाप पुढे जात असताना त्याच्या पावलाचा मागोमाग जर मूल आली तर त्या मुलाला बाप ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी पोचता येणार नाही काय. त्याप्रमाणे व्यासांचा माग घेत व भाष्यकारांना वाट पुसत मी अयोग्य असलो तरी गीता अर्थाचे ठिकाणी प्राप्त न होता कोठे जाईन. गीता अर्थाच्या ठिकाणी प्राप्त न होता कोठे जाईल. अशी माऊली आपल्याला सांगत आहेत इथं की त्यांनी इथे गीता जी व्यासांनी सांगितले
व्यासांचा संवाद होते, जे 700 श्लोक होते ते व्यासांनी लिहिले. त्यांचं मराठीच्या प्राकृत भाषेत माऊलीने त्याचं निरूपण केले. तर झालेली सेवा श्रोत्यांच्या चरणी अर्पण करूया. माझ्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करते. माझ्या आप्त सखे यांच्या चरणी अर्पण करते. आणि ज्यांनी मला हे ज्ञानेश्वरी वाचायला प्रवृत्त केलं त्या सर्वांच्या चरणी ती मी अर्पण करते. आणि माऊलींच्या समाधीवर अर्पण करून सेवेला स्वल्प विराम देते. रामकृष्ण हरी.